नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील. सध्या वाचत आहे पानिपतकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून तयार झालेली लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी. मुळात ही कादंबरी संपूर्णपणे त्यांनी लिहिलेली आहे, ती त्यांच्या स्वानुभवातून आणि प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या अशा मुंबईतून देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांच्या आयुष्यावर. आपल्या सर्वांना माहीत आहे, मुंबई म्हणजे भारताचं मँचेस्टर. 64 गिरण्या होत्या त्या ठिकाणी. 64 गिरण्या, जवळपास 2.5 लाख कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले घाटमाथ्यावरील कोकणातील 10 लाख त्यांचे कुटुंबीय. 1982च्या डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संपानंतर हे संपूर्ण कामगार कशा पद्धतीने देशोधडीला लागले, हे संपूर्ण कामगार कशा पद्धतीने गँगस्टरकडे वळले. मध्ये यावरती एक लालबाग परळ नावाचा सिनेमा देखील आला होता. परंतु खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर गिरणी कामगारांना देशोधडीला कोणी लावलं? राजकारणी, सरकारी कर्मचारी, IAS ऑफिसर्स. ते गिरणी कामगार नष्ट करून त्यावर उभा राहिलेल्या मुंबईचे शांघाय आणि मुंबईचे सिंगापूर हे स्वप्न दाखवून प्रत्यक्ष गिरणी कामगारांना काय मिळाले? कादंबरी वाचताना आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतात ते दत्ता सामंत, बाळासाहेब ठाकरे आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट IPS अधिकारी विजय साळसकर. याचबरोबर आपल्याला कादंबरी वाचताना नक्की भेटतात ते मोठे मोठे उद्योजक, ज्यांना गिरणीची जागा पाहिजे होती. प्रत्येकाला त्या जागेमध्ये अधिकार पाहिजे होता. प्रत्येकाला गँगस्टरमध्ये आणि उद्योगामध्ये पैसे गुंतवायचे होते. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या देशातील राजकारणी जसे की इंदिरा गांधी, बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, VP सिंग यांच्यासारखे राजकारणी सुद्धा यामध्ये भेटतात. तसेच आपल्याला कादंबरी वाचताना अरुण गवळी, दाऊद इब्राहिम, अश्विन नाईक यासारखे गँगस्टर सुद्धा भेटतात. आणि आजही गिरणी कामगारांचा प्रश्न तिथल्या तिथेच आहे.